अरे बाजूचं सेंटर आहे का? त्यानंतर नेहा नीलकंठ घासले ही कडकडी यानंतर निघालं होतं तेव्हा या परत दिलं पाहिजे। आणि म्हणून आता केंद्राचं सरकार तुम्हाला 12,000 रुपये देईल आणि राज्याचं सरकार तुम्हाला 6,000 रुपये देईल, म्हणजे तुम्हाला 18,000 रुपये किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपये दिले जातात। बंधू आणि बहिणींनो, पूर्वी येत असेल तर तो करू शकत नव्हता। महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये 1.5 लाख रुपये मिळत होते। आमदार खासदारांकडे गेले तर तुम्ही जास्ती त्याला 4 लाख 5 लाख रुपये खर्च येत असेल तर तो करू शकत नव्हता। 1.5 लाख रुपयाचं अर्थसहाय्य आदिवासी विकास विभागामार्फत देण्यात। त्यानंतर ज्योत्स्ना चंदनलाल मणावी मुक्काम बोरगाव यांना सुद्धा जे आहे बाकीच्यांचे जे वित्त विकास महामंडळामार्फत आदिवासी यांनी विनंती करते की त्यांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावं। मान्य महोदयांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन व कार्यक्रमाची सुरुवात करावी। अंधार दूर सारण्या पेटवूया चला। प्रज्वलन झालेले आहे। सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी व्हावं। कृपया आम्ही सर्व मान्यवरांना विनंती कर अध्यक्षस्थान स्वीकारावे। त्याचप्रमाणे निसर्गाला रंग हवे असतात आणि फुलांना गंध हवे असतात आणि कार्यक्रम म्हटला की कार्यक्रमाला लोकसभा क्षेत्र यांनी विशेष अतिथींचे स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। त्याचप्रमाणे माननीय श्री सहस्राम कोरोटे साहेब, आमदार आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र साहेब, आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र यांनी देखील प्रमुख अतिथींचे स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। त्याचप्रमाणे माननीय श्री संजयजी पुराम साहेब माजी आमदार करावे अशी मी त्यांना विनंती करते। त्याचप्रमाणे बाकी बांसाठी माननीय अध्यक्ष साहेबांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्याच्या गजरात भगवान बिरसा मुंडा गौरव यात्रेच्या निमित्तानं आज आम्ही जनजागृती करणं, आदिवासी बांधवांचे मेळावे घेऊन त्यांना वेगवेगळ्या योजना देणं, त्याचबरोबर आश्रमशाळा वसतिगृहाचे इमारती आहे त्यांचं काहींचं भूमिपूजन उद्घाटन असे विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आज सकाळपासून गोंदिया जिल्ह्यामध्ये मी फिरतो आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून जे काही योजना आम्ही आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राबवतो आहे त्या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या हा त्याचा मागचा उद्देश आहे। कारण की पूर्वी आम्ही आदिवासी विकास वित्तीय महामंडळ त्या योजना केंद्र शासनाकडून आम्ही काही राबवत होतो, त्याच योजना आपण राज्यामध्ये सुद्धा राबवायचा आपण सुरू करतो आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बेनिफिशरीज आहे, लाभार्थी आहे, त्यांना वाहनं प्रवासी वाहनं असतील, मालवाहू वाहनं असतील, त्याचबरोबर धाबे असतील किंवा वेगवेगळे प्रशिक्षण देण्याचे योजना असतील, त्या वैयक्तिक ज्या योजना आहे व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून त्या योजना आपण मोठ्या प्रमाणामध्ये राबवतो आहे।
आणि बचत गटांनी आणि शेतकरी उत्पादक गटांनी मोठ्या प्रमाणामध्ये काही डेअरीचे उपक्रम राबवत आहे. मी ज्या पद्धतीने सांगितलं मऊ फ्लावर आहे, त्याच्यापासून गोळा करणं, प्रक्रिया करणं, त्याचे व्यवसाय आपण करतो आहे. काही ठिकाणी लाखचे आपण त्या ठिकाणी सुरू केलेले आहे. या भागात जे जे उपज असेल ते उपजमधून आपल्याला हे करण्याची भूमिका आम्ही स्वीकारली आहे. ज्या ठिकाणी धान होतं त्या ठिकाणी मिलिंगसाठी पण आम्ही काही ठिकाणी त्यांना निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तर अशा पद्धतीने त्यांना व्यवसाय उपलब्ध करून देणं, महिलांना त्यांच्या बचत गटांना मदत करणं, अशा पद्धतीच्या योजना केल्या आहेत. त्याचबरोबर जोडधंद्याच्या रूपानं काही ठिकाणी आपण गायी देतो आहेत, काही ठिकाणी शेळ्यांचं सुद्धा आपण वाटप सुरू केलेलं आहे. अशा पद्धतीने जोडधंद्याचं त्यांना द्यायचं. या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तलाव आहेत, काही ठिकाणी धरणं आहे, त्याच्यामधून लिफ्ट करून जे सिंगल पीक घेतात त्यांना 2 पिकं 3 पिकं घेता येतील आणि त्यांचं उत्पन्न वाढेल, अशा दृष्टिकोनातून ही आपण सुरुवात केली आहे.